तर हे प्रकरण झी 24 तासनं उघडकीला आणलेलं आहे आणि ते या संदर्भात राजकीय नेते मंडळांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपल्या सोबत समोर आलेल्या आहेत। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, आपल्या सोबत काँग्रेसचे नेते सतीश पाटील आहेत, काय नेमकी त्यांची या संदर्भातली भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे? की झी 24 तासनं ही बाब उघडकीस आणल्यानंतर आपण पाहतो की महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय, कारण आपण पाहतो की पुराव्याची आपण ही बातमी ब्रेक केलेली होती, दिलेली होती। मला सांगा की झी 24 तासनं बातमी ही पूर्ण अभ्यास करून कागदोपत्रानुसार या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या। अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना घडलेली आहे। काय कशा प्रकारे तुम्ही बघताय? अशा प्रकारच्या जमिनी पार्थ पवारांच्या कंपनीकडनं लाटले गेलेत, अशा प्रकारचं कागदपत्र मिळून आलेले आहेत। प्रथमतः मला झी 24 तासचे धन्यवाद द्यायचे आहेत की महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचारी सरकार काम करते हे या बातमीच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून लोकांसमोर आलं, देशातल्या जनतेसमोर आलं। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा विषय असू दे किंवा आत्ताच्या 40 एकराचा विषय असू दे किंवा मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट देण्याचा धडाका असू दे, या राज्यातल्या जमिनी मला वाटतं या 2 वर्षात काही शिल्लक राहतील असं वाटत नाही। ज्या पद्धतीनं महायुतीचे सत्ताधारी नेते एक जमिनी घ्यायला लागलेले आहेत, यांचीच आता ॲफिडेविट पुढच्या 3 वर्षानंतर 1000 2-2 एकर 1000 एकर यांचे स्वतःचे होतील अशी अवस्था आम्ही पाहतो। उद्योग संचालनालय केवढं तत्पर आहे। इथं एखाद्या गरीबाला 5000-10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट पाहिजे असेल MIDCमध्ये तर महिना खेटे घालावे लागतात। इथं मात्र 24 तासात, अगदी 22 तारखेला अर्ज केला आणि 48 तासात त्याला मान्यता देण्याचं काम, म्हणजे एवढी तत्परता ही या सगळ्या गोष्टी मागे। आणि एकूणच हे सगळं बघता बावनकुळे साहेब सकाळी म्हणतात आमच्याकडे अजून तक्रार आलेली नाही, मुख्यमंत्री महोदय म्हणतात चौकशी करतो। मला वाटते स्थगिती का देत नाहीत आजच्या आज? एक पत्र काढावं मुख्यमंत्री महोदयांनी, हा सगळा व्यवहार आम्ही स्थगित करतोय, रद्द करतोय। जर एवढ्या फॅक्ट समोर येत असतील तर मग चौकशी कशासाठी? 8 दिवस परत चौकशीत घालवणार आणि तथ्य आहे म्हणून सांगणार, अशी भूमिका आहे का? किंवा बावनकुळे म्हणतात की दमानिया मंगळवारी येतील, मग रितसर माझ्याकडे तक्रार होईल, मग हिअरिंग होईल आणि मग मी निर्णय घेऊ। याचा अर्थ काय? आजचे 24 तास काढायचे फक्त आणि हा पुन्हा विषय जसाचा तसा मागे ठेवायचा। मला नाही वाटत। मुख्यमंत्र्यांची जर इच्छा असेल तर आजच्या आज हा व्यवहार स्थगित केला, ही एक लाईनची ऑर्डर काढावी त्यांनी, सांगावं। खरं तर झी 24 तासनं सगळी कागदपत्र दाखवलेली आहेत, मग मुख्यमंत्री कुठेतरी पुढे ढकलण्याचा विचार करतायत असं वाटते तुम्हाला? 100% हे मुख्यमंत्री पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत। नाही तर 1 मिनिटात स्थगिती द्यायला पाहिजे होती। जिल्हाधिकाऱ्यांना एखाद्या गोष्टीची चौकशी करायला काय लागतं? असं नाही की 100 वर्षाचा इतिहास चौकशी करायचा आहे, असं नाही की 20 वर्षापूर्वीचा प्रकल्प आहे, 20 वर्षापूर्वीची कागदं काढायची आहेत आणि चौकशी करायची आहे। सगळी कागदं आहेत, या वर्षातली सगळी कागदं आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे, जर झी 24 तास फॅक्ट्स मांडत असेल आणि त्या कागदांची सत्यता बघावी तासाभरात आणि संध्याकाळपर्यंत हा व्यवहार आम्ही रद्द करतोय, स्थगिती देतोय असं जाहीर करावं मुख्यमंत्र्यांनी, ते जाऊ देत कोर्टात। पण दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र त्यांच्या आत्या आहेत, त्यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली आहे। कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीनं त्या भूमिका म्हणतात की पार्थच्या प्रकरणामध्ये किंवा अशा प्रकरणामध्ये असं काही झालं असेल असं वाटत नाही। अशा प्रकारची प्रतिक्रिया म्हणजे नेमकं काय म्हणायचं? नाही, मला वाटते सकृतदर्शनी त्यांच्याकडे काही माहिती आली असेल म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल, परंतु जे सत्य झी 24 तासनं समोर आणलेले ते सगळं बघितल्यानंतर मला वाटते की यात असत्यता कुठली असं वाटत नाही, सत्यता दिसून येते। आता हा व्यवहार एप्रिलमध्ये झाला, ह्याची कागद झी 24 तासनं अत्यंत चांगल्या पद्धतीने याचा रिसर्च करून ही लोकांसमोर आणलेले आहेत। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडनं आमची अपेक्षा एवढीच आहे, अमित शाह साहेबांनी जाहीर केले कुबड्यांची गरज नाही आहे, आता स्थगिती द्यावी आणि ते प्रूव्ह करून दाखवावं की महाराष्ट्राचं हित मी जोपासतो, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र माझ्यासाठी पहिला आहे, माझी सत्ता महत्त्वाची नाही आहे, माझे उपमुख्यमंत्री महत्त्वाचे नाहीत, हे सिद्ध करून संध्याकाळपर्यंत स्थगितीचा आदेश काढावा। आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आपण पुरावे दिलेले आहेत, झी 24 तासनं पुरावे मांडून हा सर्व प्रकार समोर आणलेला आहे, त्यामुळे आणखी याच्यामध्ये शहानिशा करायची गरज काय, अशा प्रकारचा सवाल सतीश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। अगदी धन्यवाद प्रताप, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि घेतलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर सतीश पाटील यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, मात्र त्यांनी त्वरित एक पत्र काढलं पाहिजे आणि याला स्थगिती दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र काढून या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांनी केलेली आहे।